सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. शासनाने काय अटी घातल्या तो जिया तो जिया असा आहे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदेला निधी मंजूर करण्याबाबत हे आपल्याला 10 कोटी रुपये मिळाले, पण हे देताना शासनानं आठ घातली. काय आठ घातली की जिल्हाधिकारी यांची जबाबदारी खालीलप्रमाणे आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावी. कामाचे स्वरूप सार्वजनिक असावे. तसेच त्यामुळे सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे याची पुन्हा खातरजमा करणे व कुठल्याही खाजगी स्वरूपाच्या कामांना मान्यता देण्यात आली असल्याची खातरजमा करणे हा पहिला मुद्दा होता. की नगरपालिकेची जागा आहे का, ती खातरजमा केली का, हे काही दिसलं नाही. तिसरं, जिल्हाधिकाऱ्यांनी आड घातली. तसे ज्या शासन निर्णयाच्या अंतर्गत नगर परिषदेस अनुदान प्राप्त झाले त्यातील सर्व अटी शर्ती तांत्रिक मंजुरी देणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांनी नमूद केलेल्या अटी शर्ती या सर्व बाबींचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची राहील. तिसरं, वरील प्रस्तावित कामाच्या अनुषंगाने सहाय्यक संचालक नगर रचना विभाग सातारा यांच्याकडून आवश्यक असल्यास प्रस्तावित काम संबंधित शहराच्या विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याची सुसंगत असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच काम सुरू करण्यात यावे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याधिकाऱ्यांची राहील. त्यांनी हाती निश्चित केल्या. बाकीचं सगळं काही बघितलं, काही बघितले गेले नाही. तसं नगर परिषदेच्या ताब्यातील जागेची कायदेशीर हद्द निश्चित करूनच महत्वाचं काम करावे आहे. ओके, याच्यात काही झालं नाही. त्या बाबतीत मी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले. काय दिले की वैशिष्ट्यपूर्ण यांच्या योजनेअंतर्गत सदर आर्मी ऑफिस हाऊसिंग सोसायटी परिसरातील कथित उद्यान विकास कामाबाबत शासन निर्णय मंजुरी आदेश व कायदेशीर अटीचे उल्लंघन सार्वजनिक निधीच्या संभाव्य गैरवापराची चौकशी करून काम स्थगित करण्याबाबत आदेश महसूल अभिलेख मालमत्ता पत्र उपरोक्त संदर्भाचा सातारा नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सदर बाजार ऑफिसर हाऊसिंग सोसायटी परिसर उद्यान विकास करण्यासाठी 29,99,000 इतका निधी मंजूर करण्यात आला असून कार्यालयावर आदेश देण्यात आला. मात्र उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर खालील गंभीर बाबी प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहेत. शासन निर्णयामध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेवर उद्यान विकसित करणे हा उद्देश नमूद आहे, परंतु संबंधित जागा नगर परिषदेच्या मालकीची असणे कोणतेही स्पष्ट दस्तावेज उपलब्ध नाही. मग ओपन स्पेस डेव्हलपमेंट करायचे असेल तर युनिसिटीवर असतो की त्या ओपन स्पेस मध्ये काय केलं पाहिजे, विकास केंद्र ते किती जागा सोडली पाहिजे, काय सोडली पाहिजे, हे काही झालेलं नाही, त्यांच्याकडून नाही. आता कुणी करते काम ते चिंद्रे साहेबांनी लिहिले, सही केली. चिंद्रे साहेब प्रतिनियुक्तीवर आहे, पुनर्नियुक्तीवर आहे. साबळे साहेब पुनर्नियुक्तीवर आहे. ते जबाबदार आहे त्या गोष्टीला बिलकुल नाही झाला. आणि ही जी माहिती घेतली तर तुम्हाला सांगतो, ती जागा आर्मी ऑफिसरच्या मालकीची जागा आहे असा माझ्याकडे असणारा 7/12 आहे, प्रॉपर्टी कार्ड आहे. आणि नगरपालिका मला कळवती आहे की जी सार्वजनिक जागा आहे ती गव्हर्नमेंटची जागा आहे. दाखवणे तुम्ही गव्हर्नमेंटची जागा तुमच्याकडे आहे ते मला तिथे डेव्हलप करायला बिलकुल गरज नाही. माझ्या सन्मान्य सदस्यांनी तो विषय दिलेला आहे, त्यांना त्या सैनिकांच्या असं काही त्याला कुठले आक्षेप घेत नाही. पण प्रशासन काय करतंय, आम्ही एखादा विषय सन्मान्य सदस्यांनी सुचवला पुन्हा तेच नको रिपीट
करून ऐका रिपीट कुठं होतं रिपीटची जागा वेगळी आहे तिथं रिपीट होत आहे उद्या आपण 44 लिखाचे डिस्क्वालिफिकेशन आपल्या सगळ्यांचं तुम्ही जर तक्रार केली तर विषय असा लाईटली घेऊ नका ओपन स्पेस आहे ठीक आहे ओपन ऐका हे तुम्ही मला सांगा नक्की आम्ही काय सांगताय ज्या ठिकाणी काम झालेलं आहे ती प्रायव्हेट काय तुम्हाला ते काम करता येत नाही ऐका उत्तर तुला सांगतो ते तुम्ही ठरवलं का सगळं तुम्ही ठरवलं नाही त्यांनी उत्तर 1994 प्रमाणे जागा ज्या आहेत ओपन स्पेस स्वतःच्या नावावर करायचे आहे आणि नाही झाल्या तर खूप मोठं आहे असा पण निर्णय आहे एक मिनिट ऐका बघ मी पण प्रत्येक वेळी काही थोडे बोला मी तुम्हाला आता दाखवतो ऐका मी तुम्हाला सांगतो जसं तुम्ही आता शाहूपुरीमध्ये पाठीमागची भरून मुंबईला बरोबर आहे त्याला उत्तर प्रशासन देईल आता अध्यक्षामध्ये या विषयामध्ये 65 लाख रुपयाचा 65 लाख 13 रुपये असे इस्टिमेट दाखवले 65 लाख 13 रुपये कुठून आहे हो कुठल्या निधीचं काय आपल्याकडे शिल्लक आहे 65 लाख 13 रुपये 65 लाख 13 रुपये शिल्लक आहे 65 लाख शिल्लक म्हणून कुणीही कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यानं 65 लाख कुठलं आहे काय एकानेही सही केली नाही अध्यक्ष होते एकाने सही केली नाही नील आणि तुम्ही 65 लाख अशा 65 लाख येतात शिल्लक किती माहिती तुम्हाला ही माहिती काढली फक्त 52 लाख 13 लाख कुठून आणले कुठलं तुमचं इस्टिमेट आहे 65 लाखाचा काय काय करता म्हणजे मी कुठल्या मनीचा वास्तविकतेच्या उपयोगात आणणार नाही म्हणजे आम्ही होतो आणि असं मनी कधी वापरणार नाही कारण पुन्हा केलं तर कोण आजळ कोण तुटल कोणाचं त्यामुळे मी ते असं काही काढणार नाही त्यामुळं माझे जे आहे ते मुद्दे खाजगी कार्य तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला तुम्ही मधलेंना विचारा युडीसीला काय युडीसीला काय आहे ते तुम्ही वाचू बघा आणि त्यापेक्षा तुम्हाला सांगतो कशासाठी घेतले आपण काम विकसित करण्यासाठी बरोबर आहे कुणालाही प्रशासनाला माहिती आहे की त्या जागा रिझर्वेशन आहे न पुण्याची जागा आहे फक्त ती कुणाला माहिती त्याला रिझर्वेशन आहे काय रिझर्वेशन आहे चिल्ड्रन प्लेग्राउंड ज्यावेळेस आपण प्लेग्राउंड करतो निर्माण आठवड्यावाडी जाईल म्युन्सिपल काउन्सिल तुम्ही त्यांना पैसे चिल्ड्रन प्लेग्राउंडच्या एरियामध्ये अध्यक्षमध्ये 9 गुंठ्याची जागा आहे तुम्हाला 90% जागा 90% जागा ओपन ठेवावी लागते 90% मध्ये विचारून घ्या तुम्ही करू शकता मी काय म्हणतो त्याच्यावर तुम्ही ऐकून घ्या 90% जागा तुम्हाला ओपन ठेवायची मग ह्या प्रोजेक्टमध्ये 90% जागा ओपनच राहत नाहीये विचारून घ्या बंद असतं का अहो त्याला 90% चिल्ड्रनसाठी करायचे काय बांधायचंय किती एरिया आहे हे सगळे बांधू शकता तुम्ही हा मग ते इस्टिमेट बघा ना किती केले तुम्ही अहो इस्टिमेट काय जागा किती युडीसीच्या
अधिकाऱ्यांना द्यायला लावा ना माहिती. अधिकाऱ्यांनी दिसतंय, माझ्या या कामाला हे नाहीये. अधिकाऱ्याचं बोलतोय. काय तर सभा सचिव आपल्या माध्यमातून माझं स्टेटमेंट तुम्ही त्याच्यात घालवा की माझ्या ह्या विषयाला संबंध राहणार नाही, कारण मला काय कुठल्याही टेक्निकल गोष्टी कुठल्यामध्ये मला काही सभागृहात बाहेर जायचं नाही. त्यामुळे हे माझं बोलताना त्या विषयाला माझं समर्थन बिलकुल नाही. धन्यवाद. आभार. आत्ताच बोलणार नव्हताच, परंतु आता माझ्या वर्गाचा विषय चर्चा झाली. टेक्निकल बरेच मुद्दे वगैरे काकांनी मांडलेले आहेत. त्या कायद्यात परत मला जाऊन नगराध्यक्षांचं आलेलं होतं काय, परंतु हा माझा वार्डातील माझ्या प्रभाग क्रमांक 4 मधला आणि ऑफिसर कॉलेजचा विषय असल्यामुळं मला बोलणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या काळात म्हणजे जेव्हा बापट साहेबांकडे नगरपालिकेची सत्ता होती त्याच वेळेस 30 लाख रुपये मंजूर होऊन त्याची वर्क ऑर्डर आम्ही निवडून याच्या आधी झाली. त्यावेळेस बापट साहेबांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची खाता जमा करायची गरज होती की बाबा ही ओपन स्पेस ही आता इथे का नाही, तिथे आता मुद्दे आले, तर तेव्हा 30 लाख शासनाचे पैशाची वर्क ऑर्डर कशी दिली हा पहिला प्रश्न. आचारसंहिता लागली तेव्हा काम त्यावेळी सुरू होऊ शकलं नाही. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही त्या प्रचाराच्या भागात फिरत होतो, त्यावेळी संबंधित लोकांची तिथल्या नागरिकांची आणि ऑफिसर्स कॉलनीतल्या मतदारांची इच्छा होती की असं 30 लाख रुपये वॉकिंग ट्रॅकसाठी आणि कंपाऊंडसाठी मंजूर झाले ते त्यांना आधीच माहिती होतं. तर ते आम्हाला म्हणले की बाबा भविष्यात तुम्ही जर निवडून आला तर आम्हाला सुसज्ज अशी गार्डन त्या ठिकाणी करून द्या, नुसतं वॉकिंग ट्रॅक आणि पेन्सिल याचा काही उपयोग होणार नाही अशी आमची जेव्हा प्रचारामध्ये चर्चा झाली तेव्हा आम्ही त्यांना शब्द दिला होता. जेव्हा आम्ही निवडून येऊ तेव्हा आम्ही 100% तुमच्या मागण्याचा विचार करू. निवडणूक झाली, आम्ही सुदैवाने निवडून आलो. त्यानंतर 2 महिन्यांना ते 30 लाखाचं काम सुरू झालं. आज ते काम जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर त्या नागरिकांची आम्हाला फोन यायला लागले की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की उर्वरित बागेचं काम तुम्ही पूर्ण करून देतो म्हणून, तर आमची मागणी आहे की हे काम तुम्ही सिरियसली घ्या. त्यानंतर मी त्या वर्गाचा नगरसेवक म्हणून आणि माझ्याबरोबर सोबत सोलंकी आम्ही दोघांनी प्रशासनाला पत्र दिलं शिवसाहेब की ही जी गार्डन आहे ती आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि शासनाचा निधी जसा पहिला 30 लाख रुपये मिळाला होता नगरोत्थान असा शासनाचा निधी मिळेल नाही मिळेल, परंतु आपल्या सातारा नगरपालिकेच्या बजेटमध्ये जे माजी सैनिक निधी म्हणून जो आपण प्रोव्हिजन करतो दरवर्षी साधारण 70 लाख रुपये दरवर्षी त्या हेडखाली 70 लाख कधी 1 कोटी रुपये सुद्धा शिवसाहेब त्या हेडखाली पूर्वी खर्च झालेले आहेत. आणि त्या निधीमधून आम्हाला उर्वरित भाग, कारण की आर्मी ऑफिसर सोसायटी असल्यामुळे माजी सैनिक निधी हा तिथं खर्च करणं हे काही चुकीचं होणार नाही. आणि अनिश्चित आपल्याला तो निधी शिल्लक आहे. आम्ही त्या वॉर्डाचे प्रतिनिधी आहोत, त्यामुळे आम्ही ते पत्र दिलं. त्यानंतर आपल्या इंजिनियर मंडळींनी त्याचं एस्टिमेट केलं ते 65 लाख रुपये झालेले आहे. आणि तो विषय मागच्या मीटिंगला अजेंडावर होता. आणि आता 65 लाख रुपये मंजूर झाल्यानंतर त्या नागरिकांची जिथं गरज आहे तिथं त्यांची मागणी आहे त्यांच्या मागणीनुसार आम्ही इव्हन त्या गार्डनचं गेट सुद्धा कॉलनीतच केलं, जेणेकरून त्या आर्मी ऑफिसर्स कॉलनीतल्याच लोकांना त्याचा ऍक्सेस असावा, त्याचा वापर करायला मिळावा. आणि आता जर काय अशा टेक्निकल अडचणी काढून नागरिकांच्या मागण्यांना जर काय आपण वेगळे पाठी द्यायला प्रयत्न करत असतो तर हे चुकीचं आहे. आणि आम्ही त्या वॉर्डाचे सदस्य म्हणून आणि निवडून आलेल्या नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी राहील की आम्ही काही करून ते विषय मंजूर करावा असं मी नगराध्यक्षांना या निमित्तानं विनंती करतो. आणि हे जे माजी सैनिक निधी जो गेले म्हणजे मला आठवते तसं 2001 साली पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून हा खेळ आहे.
काही ना काही रक्कम कमी जास्त होत असेल, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु माजी सैनिक निधी हा काय पुन्हा एका सदस्याच्या मालकीचा नाही. या निमित्तानं मला कथांपणे सांगायचं आहे, माजी सैनिक निधी हा जिथं जिथं सातारा शहरामध्ये जिथं जिथं हे नियमात बसेल, जिथं जिथं माजी सैनिक निधीचं काय असं वस्ती असेल किंवा जिथं त्यांची गरज आहे, तो सगळ्यांना अधिकार पाहिजे. हा काय एका सदस्याचा निधी नाही. आणि दुर्दैवानं मला सांगायचं आहे की गेले 15-20 वर्ष मी पाहतोय की एकच सदस्य त्याला वापर करतोय. कुणीही आजपर्यंत या वैशिष्ट्य बोललेलं नाही. मी अगदी विचारपूर्वक बोलतोय. जवळजवळ मी 10 मुख्याधिकारी बघितले जवळ साहेब तुमच्या आधी. एकही मुख्याधिकारी विरोध करत नाही. काय कारण असेल ते तुमची तुम्हाला माहिती. एकच सदस्याने हे पैसे खर्च करायचे कुठला काय आहे? तुम्ही नगरसेवक असा नसा तरी तुम्हीच खर्च करताय कुठल्याही मधली. आम्ही निवडून आले, लोकांची तिथं हातापाय पुढे निवडून आले, लोकांची मागणी इथं करायला नव्हती. आणि अशी जर तुम्ही काहीतरी कायदेशीर पडतो ते काढून आणि ज्याला काय करायचं पुढं करून ते काय गोष्ट आहे. कोण तुम्ही मंजूर केला तरी ते काय थांबणार नाही. त्यांना करायचे करून ते माझी परत नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती आणि बॉडीला एक विनंती राहील की हा विषय मंजूर करावा आणि लोकांची जी मागणी आहे ती पूर्ण करावी. परत एकदा माझ्या वाढण्याचा विषय होता म्हणून मी बोललो. आजच्या वेळेस माझा इंटरेस्ट नव्हता. परत एकदा मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करतो आणि वंदन करतो. सातारा मंडळीचे सन्माननीय नगराध्यक्ष सर्वांच्या जीवनाचा प्रश्न बाळासाहेब सभापती साहेब तुम्हाला 100 प्रश्न आमच्या सातारा नगरचे सन्माननीय नगराध्यक्ष 23/7/2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 18 नुसार महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचा दिनांक 31/12/2024 रोजीच्या पत्रानुसार राज्यातील नगरपालिका क्षेत्रामध्ये भटक्या व पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पशुधन विभागाने काही सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागामार्फत दिनांक 23/7/2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 18 मध्ये सदर विषयाचा समावेश करण्यात आलेला होता. सदर विषयास सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु सदर प्रस्तावामध्ये पशुधन ऐवजी पाळीव व भटक्या प्राण्यांची मशानभूमी असे नमूद करण्यात आलेले आहे. तरी सदर ठरावामध्ये भटक्या किंवा पाळीव प्राण्यांची पशुधन गॅस दैनिक उभारणी कामी अशी दुरुस्ती करण्यास मंजुरी मिळावी. आम्ही सर्वांनी आपण सर्वजण मंजुरी द्या असं विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. काय प्रकार बातमी आलेली आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे आणि ते मला मांडण्याचा अधिकार आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. केबिन मध्ये नाही हे सार्वजनिक हिताचं आहे. हे पेपर मध्ये बातमी आहे. लोकप्रतिनिधी राजाने राजाच नाही तेव्हा वाहतुकीसाठी बस सेवा सुरू करवणे दैनिक सकाळचं आलेलं आहे. त्याची काळजी घ्या. राजाश्रय म्हटलंय तर आपल्या बाबतीत आहे ते मी तुम्हाला दाखवतोय सगळ्यांना. म्हणून याच्यावर बोलू द्या. तर तुम्ही ते बोलून देत नाही. तुम्ही भेदभाव करायला लागला की याला बोलूनच येत नाही. चाललंय जरा याविषयी पण होतो पाणीला मग हे का लिहिलेलं आहे तुम्ही? आम्ही कोणी सदस्य नाही सगळेच होतो पश्चिम भागातले. असा मतभेद बरोबर नाही होत. परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेणे अशा आशयाचा आहे. सातारा शहर परिसर आपलं निसर्गरम्य आहे. इथं पर्यटक यावे ही सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यामुळं खेळतं भांडवल मुली छोटे मोठे ज्यांचे काय व्यवसाय ते वाढीस लागतील. आपल्या नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार श्रीमंत
छत्रपती उदयनराजे भोसले आणि सर्व सभापती सर्व मेंबर सर्व त्यांच्या आणि त्या भागातल्या नगरसेवकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ते व्हायला पाहिजे. त्याच्याशी माझं काही दुर्मत नाही. परंतु जी कागदपत्र ज्या तुम्ही सर्वे नंबरवर काम करणार आहे, सर्वे नंबर 20 बरोबर, सर्वे नंबर 20 नंतर इथे सर्वे नंबर या मिळकतीवर तुम्ही काम करणार आहे. तुम्ही म्हणताना विषय पत्रिकेत काय म्हणणार आहे? 25 एकर जमीन बरोबर आहे. 25 एकर जमिनीमध्ये एका जो 20 नंबर गट आहे त्याचं क्षेत्र आहे 2.84 हेक्टर, दुसऱ्याच आहे 1.72, तिसऱ्याच आहे 1.72.038 या हेक्टरची, तर ती होते 15 एकर. आणि तुम्ही 25 एकरच्या ड्युटी बनवणार, 10 एकर कुठं आणणार आहे? तिथनं बाहेरून घेणार आहे, टीडीआर मिळणार आहे, योगेश्वरून आणणार आहे. त्याचा काहीतरी प्रशासनाने मूल्य करावं, कागदपत्र तुम्ही जोडता आणि त्याचा एरिया 25 एकर नाहीये, त्याचा एरिया टोटल 15 एकर आहे. त्याही पेक्षा दुसऱ्या गोष्ट काय आहे, एक जो गट नंबर आहे त्याच्यात दिले भोगवळला 2 क्लास 2 जमीन आहे, क्लास 2 म्हणजे त्याच्यात स्पष्टपणे लिहिले परवानगीशिवाय तुम्हाला इथे काही विकसित करता येणार नाही, कारण ती सरकारी जागा आहे. तुम्ही सरकारी जागेची सुद्धा मान्यता घेतली. म्हणजे असे प्रोजेक्ट आणायचे जे पुढे थांबावे. आपला जर ड्रीम प्रोजेक्ट असेल, आपली खरंच इच्छा असेल तर प्रशासनाने ही कागद इथं देण्यापूर्वी ती बघून घ्यायला पाहिजे. एका घटनेत एका याच्यावर काही म्युन्सिपल कमिटीची मागणी एकाच ह्याच्यावर आणि दुसऱ्या ह्याच्यावर काय कमिटीचे आणि सरकारी जागा सरकारी तळ असे दिले. अशा वेळी आपण प्रोजेक्ट करणार आहोत एवढ्या मोठ्या याचा कागदपत्र जर आपले इफेक्टिव्ह असतील तर पुढे जाऊन शासनाकडे ते अडकणार आहे. तर माझं एवढं म्हणजे तुम्हाला आदेश म्हणजे तुम्ही हा विषय घ्या की हे ज्या काही त्रुटी आहेत त्या गंभीर त्रुटी आहेत. क्षेत्र तुमचं त्या सगळ्या परमिशन आल्याशिवाय त्याला फंडिंग करून आम्हाला सुद्धा माहिती आणि सगळ्या आर्थिक मदत करतोय साहेब. जे विषय तुम्ही तयार करणार, टीपीआर तयार करणार, 25 एकर जमीन 15 एकर आहे. काय करणार तुम्हाला घ्यायचा तो निर्णय घ्या ना. माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. तुम्ही जे त्रुटी काढलेल्या आहेत ना ती शिवसाहेब बघून घेतलं निवासस्थान बांधकाम कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर निर्णय नेमणूक होत असते. सातारा शहरात मुख्याधिकाऱ्यांना निवासाची सुविधा नसल्यामुळे त्यांची निवासाची गैरसोय होते. यामुळे मुख्याधिकारी यांच्याकरिता नगर परिषदच्या मालकीचे निवासस्थान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये लवकरच सातारा नगर परिषदचे रूपांतर महानगरपालिकेमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे आयुक्त दर्जाचे अधिकारी उपलब्ध होणार आहेत. यासाठी सदर सर्वे नंबर 22 येथे नगर परिषदची स्वतःची जागा आहे. या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी यांच्याकरिता निवासस्थानाचे बांधकाम केल्यास निवासाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होऊ शकते. सातारा शहरात मुख्याधिकारी यांना कायमस्वरूपी निवास निकषाप्रमाणे बांधकाम नकाशे तयार करून घ्यावे. नगररचना विभागाचा अभिप्राय घेऊन वरील ठिकाणी निवासस्थान बांधण्यासाठी मंजुरी देण्यात यावी. हातवाडीमध्ये भाग आपल्याकडे आहे. जवळजवळ 580 ओपन स्पेस संपूर्ण सातारा शहरामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. या 580 ओपन स्पेस पैकी जवळजवळ 250 ओपन स्पेस हे पूर्व भागामध्ये, त्या पूर्व भागामध्ये असणारे ओपन स्पेस असतील, त्या हस्तांतरित केलेल्या जमिनी असतील, त्या सर्व जमिनीचा आपण आराखडा घ्या.
आणि मग त्यातून तुम्ही निश्चित करा कोणत्या ठिकाणी आपल्याला करायचं आणि योग्य ठिकाणी करा त्याच्या आराखडे बनवा. आम्हाला असं म्हणत की आमची काहीच अडचण नाही, कारण भविष्यकाळचा विचार करता किंवा हा त्या ठिकाणी आमची काय आहे, त्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून व्यवस्थित विषय डीजी साहेब तो पहिल्यांदा पूर्वभाग होता आणि त्यावेळेस सेपरेट नगरपालिका होती, जरा म्युन्सिपल सबअर्बन काउन्सिल होते आणि मग सदरबाजाची होती 1965 साली आपल्याकडे मर्जी झाली. आता सभा यांचा हाऊस कुठं बांधायचं हे आपण तुम्ही नंतर ठरवलं त्याच्यात बंद करण्यात. परंतु आता याच अनुषंगानं या निर्णय पत्रिकेवर अजूनही नाव कुणाचं आहे, सातारा सबअर्बन म्युन्सिपालिटी अजूनही आहे. इथे कसे 65 साली आपली जागा काढली आणि अजून त्याच्यावर निर्गत पत्रिकेनं सातारा सबअर्बन म्युन्सिपालिटी हे दुरुस्त करून प्रशासनाने आहे त्या त्रुटी दूर कराव्या. त्याच्यातल्या एरिया पाचशेवर आणि जसं मुख्याधिकारी ही बघताय ऐका, मुख्याधिकारी जसं तुम्ही ही बघताय तर आता तुम्ही म्हटलं की आपली तरी महानगरपालिकेवर महाभाव होणार आहे, त्याच्या निवासाने आता सुरू होत आहे.